ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। देशामध्ये सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारामध्ये आज सोन्या आणि चांदीच्या दराने पुन्हा ऐतिहासिक उच्चांकी गाठली आहे आणि पहिल्यांदाच जळगावच्या इतिहासामध्ये सोन्याच्या दराने 1,06,000चा आकडा पार केला आहे। नेमके दरवाढीची कारणं काय आहेत या संदर्भात नेमक्या या वाढलेल्या दराचा जळगावच्या सराफ बाजारावर देखील मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं आहे। गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ उतार होत असल्याचं पाहायला मिळत होतं आणि आज सोन्या आणि चांदीच्या दराने पुन्हा मोठी उसळी घेतली आणि आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड या ठिकाणी मोडत काढत ऐतिहासिक उच्चांकी या ठिकाणी या दोघेही मौल्यवान दागिन्यांनी गाठलेली आहे। नेमकी याची कारणं काय आहेत आणि ग्राहकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेणार आहोत। काय सांगणार दादा, नेमकं सोन्याने आज पुन्हा सोन्या आणि चांदी या दोघंही दागिन्यांनी आज ऐतिहासिक उच्चांकी गाठलेली आहे, नेमके काय कारणं आहेत? आज सोन्याचा भाव 1,06,500पर्यंत पोहोचलेला आहे आणि चांदीचा भाव 1,24,000पर्यंत पोहोचलेला आहे। याच्या मागचं मुख्य कारण जे जिओपॉलिटिकल टेन्शन जे सुरू आहे, रशिया युक्रेनचं युद्ध जे आतापर्यंत सुरूच आहे। US ने खूप प्रयत्न केला युद्ध थांबवायचा, पण युद्ध थांबलेलं नाही आहे। 1.5 वर्षापासून युद्ध चालू आहे। तर युद्ध ही एक फॅक्टर आहे। इंटरेस्ट रेट एक सर्वात मोठा फॅक्टर आहे। हे फेडरल बँकचे जे इंटरेस्ट रेट्स आहे ते येणाऱ्या मीटिंगमध्ये ते कमी व्हायची शक्यता आहे आणि जी सायकल होती इंटरेस्ट रेटची सायकल जी थांबली होती मागील 1 वर्षापासून ती आता परत सुरू व्हायची शक्यता आहे। त्याच्या स्पेक्युलेशन्समुळे सोन्याचे भाव एवढे 2,000 रुपयाने अचानक वाढलेले आहे आणि सोबतच जे टॅरिफ रेट जे लागू झालेले आहे, US इकॉनॉमी डेटा जो चांगला आलेला आहे त्याच्यामुळे US डॉलर जे आहे ते स्ट्रॉंग झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या सर्व फॅक्टर्समुळे आज सोन्याचे भाव 1,06,500पर्यंत पोचलेले आणि चांदीचे भाव 1,24,000पर्यंत पोचलेले आहे। दादा, पण ही जी दरवाढ झालेली आता ऐतिहासिक उच्चांकी आहे याचा ग्राहकांवर कसा परिणाम झालेला आहे? खरेदी कमी झाली आहे, वाढली आहे की मोडकडे लोकांचा कल पाहायला मिळतोय? आतापर्यंत सोन्याचे भाव 1,00,000च्या वरती होते तर ग्राहक थांबून गेले होते की अरे बापरे 1,00,000 भाव आहे, आपण आता घेऊ आणि आपलं नुकसान होऊन जाईल। पण आता 1,00,000च्या वर जवळजवळ 1 महिना झाले 1,00,000च्या आसपास भाव आहे। 1,02,000 होतो, 1,00,000 परत 98,000 होतो आहे, 1,02,000 परत होतो आहे। तर कुठेतरी भाव स्टेबल झालेला आहे आणि ग्राहक जेव्हा भाव स्टेबल झाला तेव्हा खरेदी करायला परत सुरू करतात। ती खरेदी आता परत सुरू झालेली आहे। आपल्या इंडियामध्ये तरी प्रत्येक भावात लोकांनी सोनं घेतलं आहे। पहिल्यांदा जेव्हा 80,000चा भाव आला होता तेव्हा तोही नवीन होता। आज 1,03,500चा भावही नवीन आहे, तरी ग्राहक भावाचा विचार न करता आपल्याला जेवढं सोनं लागतं आहे तेवढं घेताच आहे। काही लोक इन्व्हेस्टमेंटसाठी घेत आहे कारण की पुढचे जे गोल्डचे रिपोर्ट्स आहे ते खूप पॉझिटिव्ह आहे। भरपूर इन्स्टिट्यूशन्स आहे जे म्हणत आहे की सोन्याचे भाव 1,15,000पर्यंतच्या वरती जायची शक्यता आहे। त्याच्यामुळे सोन्याला जे रिटर्न्स आहे ते मागील 5 वर्षात चांगले भेटलेले आहे आणि त्याच्या अपेक्षामुळे सोनं लोक अजून परत खरेदी करत आहे। तर हे होते सराफ व्यावसायिक की सातत्याने सोन्या चांदीच्या दरांमध्ये चढ उतार होतो आहे, त्यामुळे याला काहीतरी डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टेरिफ रेट लागू झाले हे प्रमुख कारण आहे। नेमकं या वाढलेल्या दरांचा ग्राहकांवर काय परिणाम झाला आहे आपण ग्राहकांशी बोलणार आहोत। काय सांगणार, सोन्याचे दर आज 1,06,600 रुपयांवर पोहोचले, चांदी 1,21,000वर गेली आहे। बरोबर, हे सर्वसाधारण लोकांसाठी परवडणारं नाही आहे। याचा काहीतरी विचार करावा असं मला वाटतं, कारण आज आम्ही 10 ग्रॅम सोनं घेण्यासाठी आलेलो होतो, पण इथे भाव पाहिल्याबरोबर आमचं बजेट खूप कमी कोण म्हटलं की आज आम्ही तेवढं न घेता 5 ग्रॅम सोनं घेऊ शकत आहे आणि स्त्रियांचा सर्वात आवडतं दागिना म्हणजे सोनंच असतं। तर ते घेण्यासाठी आम्हाला उत्सुकता तर फार असतेच, पण भाव पाहिल्यामुळे आम्ही ते घेऊ नाही शकत। वाढलेल्या भावामुळे कुठेतरी हौस कमी झाली का सोने दागिने? खूपच हौस कमी झालेली आहे। चांदीसुद्धा आम्ही घेऊ शकत नाही कारण चांदीचेही भाव आता गगनाला टेकलेले आहेत, सोन्याचे पण टेकलेले आहे, त्यामुळे आम्ही आमची हौस कशी पूर्ण करणार बुवा? तर आता वाढलेल्या दरांचा ग्राहकांवर निश्चितच मोठा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे आगामी काळातलं जे सोने चांदीची खरेदी आहे ही सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे आणि त्यामुळे आता भविष्यात सोन्या आणि चांदीच्या दागिन्यांची हौस कशी करायची असा सवाल या ठिकाणी महिलांनी उपस्थित केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव